सरांनी मागील 25 वर्षापासून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात विविध विषयांवर संपूर्ण भारतभर व्याख्याने दिलेले आहेत. तसेच ते विन्स्टन इंटरनॅशनल टूरचे संचालक सुद्धा आहेत. तसेच प्रवीण पंडित सरांनी थायलंड, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, भूतान, नेपाळ इत्यादी बौद्ध राष्ट्रात अभ्यास सहली आयोजित केल्या आहेत. या सर्व सहलींचं नेतृत्व ते स्वतः करतात. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रवीण पंडित सर यांना आमंत्रित करतो. प्रवीण पंडित सर. ज्यांनी या संपूर्ण विश्वाला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता अशी मानवी मूल्य 2500 वर्षापूर्वी दिली आणि आपल्या भिक्खू संघामध्ये पहिल्यांदा लोकशाही दिली, असे महान तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पंचांग प्रणाम. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम. तसेच संत कबीर, संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज अशा सर्व महान पुरुषांना, तसेच सर्व महान स्त्रियांना तिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमचंद मोर्या सर, तसेच राजेश मोराळे मुख्य अभियंता जे आज उपस्थित नाही आहेत, आजचे वक्ते ज्यांनी अतिशय उत्साहाने आपल्यासमोर आपल्या पिढीचं भविष्य कसं असावं या संदर्भात मार्गदर्शन केलं, ते कांबळे साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना शाखा एकलहरे याचे सर्व पदाधिकारी, तसेच आमचे मित्र घनश्याम साळवे साहेब, आपणा सर्वांना, तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांना आजच्या संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा जो विषय आहे तो विषय भारतीय संविधानाच्या उद्देशपूर्तीसाठी नागरिकांची जबाबदारी अशा प्रकारचा विषय मला आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं दिलेला आहे. मित्र, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना म्हणजे या दिवशी भारतामध्ये एक पुस्तक भारताच्या लोकांनी स्वीकृत केलं आणि त्या पुस्तकाचं नाव संविधान असं आहे. मग आपल्या समोर असा प्रश्न आहे की एका पुस्तकाने या भारतामध्ये असा काय बदल झाला, अशी काय घटना आहे, एवढं महत्व या पुस्तकाला काय? लाखोच्या संख्येने पुस्तकं आहेत जगामध्ये. तर हे पुस्तक साधं सुद्धा पुस्तक नसून एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारं पुस्तक आहे. म्हणजे जर एखादं राष्ट्र निर्माण व्हायचं असेल तर ते राष्ट्र निर्माण करायला लोक पाहिजे असतात.
ते राष्ट्र निर्माण करायला त्या देशाची सीमा पाहिजे असते. त्या राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्या लोकांची इच्छा पाहिजे आणि ते राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पुस्तक पाहिजे, त्याचं नाव संविधान आहे. म्हणजे कुठलंही राष्ट्र जेव्हा निर्माण होईल त्याला जगामध्ये तेव्हाच मान्यता मिळते जेव्हा या 4 गोष्टी त्या राष्ट्राकडे असतात. त्याला इंग्रजीमध्ये स्टेट असं म्हणतात. हे भारतीय संविधान गेल्या कित्येक वर्ष लोकांचा एक गैरसमज की हे बाबासाहेबांनी लिहिलेले आणि म्हणून आपण याला मानायचं नाही, असं भारतीय लोकांमध्ये अतिशय परिचित. आपल्याला बोललं जायचं की हे भारतीय संविधान, तुमचा कायदा तुमच्या बापाने लिहिला आहे, तो तुमच्यासाठी लिहिलेला आहे, त्यात आमचं काय. म्हणून भारतीय संविधानाचा चर्चा जेव्हा होते, विषय जेव्हा निघायचा, तेव्हा लोक म्हणायचं हे त्यांचं पुस्तक आहे, त्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाही. आणि म्हणून 26 नोव्हेंबरचा दिवस बौद्ध लोक, बाबासाहेबांचे अनुयायी संपूर्ण देशभर साजरा करत होते, इतर लोक ते साजरा करत नव्हते. 1949 ला हे संविधान स्वीकृत केलं गेलं. तेव्हापासून जेव्हा बाबासाहेबांची 125वी जयंती 2015 ला त्याची सुरुवात झाली, तेव्हा एका राजस्थानच्या लॉ कमिशनच्या एका मेंबरने भारत सरकारला सुचवलं की आपण या वर्षी बाबासाहेबांची 125वी जयंती आहे, या जयंतीनिमित्तानं आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून काय करू, साजरा करू. अशा प्रकारचा सुझाव त्या लॉ कमिशनच्या मेंबरने दिला आणि त्याच्यानंतर भारत सरकारने बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्तानं 26 नोव्हेंबर 1949 ला सुरू झालेलं संविधान, त्याचा महोत्सव सुरू करण्यासाठी इतकी वर्ष लागली. आणि तेव्हापासून शासकीय यंत्रणा, जर आज तुम्ही टीव्ही पाहिला असेल तर लोकसभेमध्ये आज सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन राष्ट्रपती, नंतर दोन्ही सभागृहाचे सभापती, विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाचे आणि संपूर्ण राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे एकत्र येऊन आजचा संविधान दिवस मोठ्या उत्साहात संविधान त्या पार्लमेंटमध्ये साजरा करत आहेत. जर तुम्ही लोकशाहीचा जो स्तंभ आहे न्यायपालिका, या न्यायपालिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने सगळे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस एकत्र येऊन आजचा दिवस साजरा करतात. मित्रांनो, यापूर्वी असं घडत नव्हतं. फक्त बौद्ध लोक एकत्र यायची आणि संविधान दिवस साजरा करायची. मग असं काय झालं की अचानक अशा प्रकारचा संविधान स्वीकृती दिवस आपण साजरा केला पाहिजे असं लोकांच्या डोक्यात आलं. असं काय कारण आहे? तर बाबासाहेबांनी एक आपल्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये, म्हणजे संविधान अंमलात आलं 26 तारखेला, पण बाबासाहेबांचं भाषण एक दिवस अगोदर आहे. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक वॉर्निंग दिलेली आहे. ती वॉर्निंग अशी आहे की बाबासाहेब म्हणतात, आपण आज एक विरोधाभासपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. एका बाजूला भारताच्या इतिहासात बाबासाहेब सांगतात की एका बाजूला विषमता आहे आणि या संविधानामध्ये काय आहे, समता, बंधुत्व, न्याय आहे. एका बाजूला माणसाचं किंमत 0 आहे आणि दुसऱ्या बाजूला या संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक व्हॅल्यू, अशा प्रकारचं तत्व आहे. अशा विरोधाभासपूर्ण जीवनामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. मी या बसलेल्या सगळ्या शासनकर्त्या लोकांना सांगतो की तुम्ही लक्षात ठेवा, ही जी विषमतेची दरी आहे, ही विषमता जर तुम्ही नष्ट करू शकले नाही तर हे लोकशाहीचं मंदिर हे विषमताने ग्रस्त असलेले लोक काय करतील, तोडून टाकतील. ही वॉर्निंग बाबासाहेबांनी संविधान सभेच्या या स्वीकृतीच्या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे.
ही गोष्ट इथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांना लक्षात यायला किती वर्ष लागली? 2015 उजेडलं. बाबासाहेब म्हणाले, जर तुम्ही ही राजकीय आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता जर तुम्ही नष्ट केली नाही तर हे लोकशाहीचं मंदिर ध्वस्त करून टाकतील. ही वॉर्निंग बाबासाहेबांना त्यांना दिली. म्हणजे त्याच दिवशी बाबासाहेब त्यांना सांगतात की जर तुम्ही संविधानाची अंमलबजावणी प्रॉपर केली नाही तर हे लोक तुमचं हे लोकशाहीचं मंदिर ध्वस्त करतील. व्हॉट डज इट मीन? याचा काय अर्थ आहे? लोकशाहीमध्ये जे संख्येने कमी लोक असतात त्यांचे हितसंबंध जास्त रक्षित असतात. दॅट इज कॉल्ड मायनॉरिटी. जेव्हा बाबासाहेबांना लक्षात आलं की मला आता संविधान सभेत जाता येणार नाही, तेव्हा बाबासाहेबांनी एक कमिशनच्या माध्यमातून एक रिपोर्ट दिला आणि त्याचं नाव होतं स्टेट अँड मायनॉरिटीज. बाबासाहेबांनी वॉर्निंग दिली की लोकसंख्येने कमी असलेले लोक जर हे संविधान नसेल तर त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. हे लोकसंख्येने कमी असलेले लोक जे राज्यकर्ते आहेत या देशाचे ते लोकसंख्येने काय आहेत? कमी आहेत. खऱ्या अर्थाने लोकशाहीची संविधानाची आवश्यकता कोणाला आहे? त्यांना आहे. म्हणून आपले वक्ते भाषणामध्ये म्हणत असतात की संविधानामुळे आमचे हात बांधले गेलेले आहेत. चिकार वक्ते बोलत असतात. म्हणून हे लक्षात ठेवा की या संविधानाची गरज त्या लोकांना असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आणि हे त्यांच्या लक्षात आलं या गेल्या 50 वर्षामध्ये की या संविधानाची सगळ्यात जास्त आवश्यकता आम्हाला आहे. आणि जर आज तुम्ही पाहिलं तर काँग्रेसचे लोक जे बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये असे म्हणाले होते की बाबासाहेबांना संविधानाचे दरवाजे, संविधान सभेचे दरवाजे नाही तर खिडक्या पण बंद आहेत. ते लोक आज संविधान घेऊन काय करतायत? मिरवतायत. हे संविधान रक्षण झालं पाहिजे. 25 वर्षापूर्वी आम्ही बोंबलत होतो. 2000 साली भारतीय संविधानाला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही 1000 प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये घेतले होते. भारताच्या संविधानाची स्वर्ण जयंती. तेव्हा आम्ही सांगत होतो की संविधानाची स्वर्ण जयंती साजरी केली पाहिजे, याचं रक्षण केलं पाहिजे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नाही. आज तेच लोक संविधान घेऊन फिरत आहेत की या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, या संविधानाचं रक्षण झालंय. कारण तेच काँग्रेस आहे. तिथे बाबासाहेबांनी त्यांनाच वॉर्निंग दिली होती की बघा तुमची काय अवस्था होईल जर तुम्ही ही सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट केली नाही तर. आज ते फिरत आहेत. तुमच्या लक्षात असलं पाहिजे का ते संविधान घेऊन फिरत आहेत. आणि आज जी आपली जबाबदारी होती संविधान रक्षणाची ती कोणी उचलली? त्यांनी उचलली. आज ते संविधान रक्षण, मागची लोकसभा ते संविधान रक्षक म्हणून त्यांनी ती लोकसभा जिंकली की संविधान नष्ट करतील, संविधान नष्ट करतील. मित्रांनो, ही संविधान सभा, हे संविधान आपल्या किती फायद्याचं आहे, कोणाकोणाचं किती फायद्याचं आहे एकच उदाहरण घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखादा भिकारी आहे आणि तो भिकारी तुमच्याकडे भीक मागतो आणि तुम्हाला त्याला भीक द्यायची नाही तरी तो भिकारी तुम्हाला आग्रह करतो, नाही द्या साहेब, मला 1 रुपया द्या, 2 रुपये द्या. तो ऐकत नाही. मला वडापाव द्या, मला चहा द्या. तो ऐकत नाही. तुम्ही किती धष्टपुष्ट असा, तुम्ही किती श्रीमंत असा, परंतु तुम्ही त्याला मारू शकत नाही. का मारू शकत नाही त्याला सांगा बघू? तुम्ही भिकाऱ्याला का मारू शकत नाही? एखादा गरीब व्यक्ती आहे, नोकर आहे तुमच्याकडे, तुमचं ऐकत नाही. एखादा शिपाई आहे, कामगार आहे, तो तुमच्या साहेबाचं ऐकत नाही. तुम्ही त्याला मारू शकत नाही. का? ते त्या भिकाऱ्याला माहित नाही, परंतु संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे की जर अशा प्रकारे कुणी तुझ्यावर अन्याय करत असेल तर तू हायकोर्टात जाऊ शकतो. आर्टिकल 226. कुठे जाऊ शकतो? हायकोर्ट. तू पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. तुला संविधानाने तुझं स्वातंत्र्य प्रोटेक्ट केलेलं आहे, रक्षित केलेलं आहे.
तुम्ही विचार करा, एखाद्या भिकाऱ्याचं, गरीबाचं, एखाद्या सेवा करणाऱ्या सेवकाचं स्वातंत्र्य संविधानाने काय केलेलं आहे? रक्षित केलेलं आहे. मित्रांनो, या संविधान सभेमध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपल्याला एक गोष्ट सातत्याने सांगितली जाते की बाबासाहेबांना या लोकांनी संविधान लिहायला दिलं आणि बाबासाहेबांवरती उपकार केले. अशा प्रकारचा एक तर्कवितर्क गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही ऐकत आलो की कोण लिहिणार संविधान? तर म्हणे असे आंबेडकर तुमच्याकडे आहेत, त्यांना संविधान लिहायला द्या. त्यांची चर्चा झाली दोघांची, त्यांची नावं घेत नाही मी. आणि मग त्यांची चर्चा झाली, ते म्हणाले अरे तुमच्याकडे खूप मोठा विद्वान आहे, त्याचं नाव B.R. आंबेडकर आहे, त्याला संविधान लिहायला द्या. आणि मग त्यांच्या मेहरबानीने ते संविधान बाबासाहेबांना लिहायला दिलं. आजच्या या सभेमध्ये मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की बाबासाहेबांना संविधान लिहायला दिलं, त्यात बाबासाहेबांची खूप मोठी शक्ती लागली होती. बाबासाहेबांची प्रचंड विद्वत्ता, त्यांनी केलेला संघर्ष, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांना, त्या लोकांना, त्या काळाच्या लोकांना बाबासाहेबांना संविधान लिहायला देण्यासाठी मजबूर करत होत्या. तुम्ही विचार करा, जे लोक असं म्हणत होते की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये, इलेक्शन मध्ये जर ते निवडून यायचं म्हणत असतील, तर मी सांगतो काय, त्यांना संविधान सभेचे दरवाजेच नाही तर खिडक्या पण बंद आहेत. अशा अवस्थेत ते कसे म्हणतात की आम्ही बाबासाहेबांना संविधान लिहायला देतो? बाबासाहेबांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर ते व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो. बाबासाहेब 1926 ला आमदार झाले. कधी झाले? 1926 ला. बाबासाहेब भारतात आले, एक कमिशन आलं, त्याचं नाव होतं फर्स्ट इंडिया ऍक्ट, चेन स्पोर्ट्स सुधारणा कायदा, फर्स्ट इंडिया ऍक्ट 1919. शाहू महाराज, त्याच्या अगोदर साऊथ ब्युरो कमिशन आलं. शाहू महाराजांनी त्याला मेमोरंडम दिलं होतं की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तुम्ही शिखांना, अँग्लो इंडियनला द्यायचा विचार करताय, जो कायदा 1919 ला बनणार आहे त्या कायद्यामध्ये मराठ्यांना आरक्षण पाहिजे, असं शाहू महाराजांनी मेमोरंडम लिहिलं आणि साऊथ ब्युरो कमिशनला दिलं. बाबासाहेबांची शाहू महाराजांची भेट झाली. बाबासाहेबांनी त्या चेन स्पोर्ट सुधारणा कायद्या संदर्भात आपलं मेमोरंडम मांडलं. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं की जेव्हा दुसरा कायदा तयार होईल तेव्हा आम्ही तुमचा विचार करू. त्या कायद्याचा विचार करण्यासाठी एक सायमन कमिशन आलं. तेव्हा बाबासाहेब आमदार होते. सायमन कमिशन आलं. सायमन कमिशनला बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना देताय, पण आम्ही लोक या देशामध्ये अतिशय मागासलेले आहोत. इथं आमची लढाई स्वातंत्र्याची लढाई नाही, आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी सायमन कमिशनला सांगितलं. या लोकांनी सायमन कमिशन गो बॅक म्हटलं. सायमन म्हटला तुम्ही या लंडनला या. लंडनला सायमन गेला, त्याने रिपोर्ट दिला की भारतात काम करणं शक्य नाहीये, सगळ्या लोकांना, भारताच्या लोकांना लंडनला बोलवा. आणि मग राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या. बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्सला 3 वेळा गेले, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्सला. तिथं बाबासाहेबांनी आपली विद्वत्ता, कायद्याची विद्वत्ता दाखवून दिली. आणि बाबासाहेबांनी त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आपलं मत इतक्या प्रभावशाली मांडलं आणि 1935च्या कायद्यामध्ये पहिल्यांदा SC STच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये रिझर्वेशन मिळालं. आपल्याला रिझर्वेशन संविधानात मिळालं नाहीये, आपल्याला रिझर्वेशन 1935च्या कायद्यामध्ये मिळालं. दॅट इज फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याला पहिलं संविधान म्हणतात. त्याचे संपूर्ण आर्किटेक्ट बाबासाहेब आहेत. म्हणजे बाबासाहेबांचा संविधानाबद्दलचा अभ्यास राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये, सायमन कमिशन मध्ये, जेव्हा सायमन समोर बाबासाहेब गेले तेव्हा सायमननी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब किती लोक आहेत तुमच्या पेशामध्ये वकील? बाबासाहेब म्हणले मी एकटाच आहे, 9 कोटी लोकांमध्ये एकटाच वकील आहे. विचार करा. 1926 ला बाबासाहेब मुंबई मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये बाबासाहेबांना नॉमिनेट केलं. बाबासाहेब आमदार झाले. 1935 पर्यंत बाबासाहेब आमदार होते. त्याच्यानंतर 1935 नंतर इलेक्शन झालं 37 ला. 37च्या इलेक्शन मुंबईच्या प्रांतामध्ये बाबासाहेबांनी लेबर पार्टीच्या माध्यमातून इलेक्शन लढवलं. सगळ्यात जास्त आमदार बाबासाहेबांनी निवडून आणले, कारण त्यावेळेस पुन्हा कराराच्या अटी शर्तीच्या नुसार आपल्याला स्वतंत्र मतदानाचा अधिकार होता.
बाबासाहेबांचे एवढे आमदार निवडून आले की मुंबई प्रांतामध्ये बाबासाहेब विरोधी पक्षनेता होते 1942 पर्यंत. हे आपल्या लोकांना माहित नाही. आपले लोक फक्त आनंद शिंदेचे, मिलिंद शिंदेचे गाणे गातात आणि म्हणतात बाबासाहेबांनी खूप हालापेष्टा सहन केल्या. भाकर, कांदा आणि भाकर. अरे जो माणूस आमदार आहे 1926 पासून, तो कांदा भाकर खाणार आहे का? विचार करा. बाबासाहेब लेबर मिनिस्टर होते सेंट्रल प्रोव्हिन्स मध्ये, म्हणजे केंद्रामध्ये, गव्हर्नर जनरलच्या केंद्रामध्ये बाबासाहेब लेबर मिनिस्टर झाले. म्हणजे बाबासाहेबांचा कायद्याच्या दृष्टीने जो अभ्यास आहे तो प्रचंड आहे. आणि या काँग्रेसच्या लोकांनी त्या सगळ्या या हाऊसेस मध्ये बाबासाहेबांची ती विद्वत्ता पाहिली होती. ती काय बाबासाहेब आले आणि बसले आता यांना संविधान लिहायला द्या असं नाहीये. इट वॉज अ लॉंग प्रोसेस. 2 संविधान, 2 ऍक्ट बाबासाहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. 1919 आणि 1935. 1935 संविधान आणि 1919 लॉ. अशा 2 महत्वाच्या घटनांमध्ये बाबासाहेबांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे बाबासाहेबांची प्रचंड विद्वत्ता होती. आणि हे त्यांना माहिती होतं, जर बाबासाहेब संविधान सभेत आले तर हे संविधान त्यांच्याप्रमाणे ते करून घेतील. म्हणून ते बोलले की आम्ही दरवाजे खिडक्या बंद केलेले आहेत. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मला आता निवडून देत नाही. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जेव्हा संविधान सभेमध्ये निवडून यायचा प्रश्न आला तेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्हाला संविधान सभा निर्माण करावं लागेल. आम्ही रोज तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही, हे घ्या स्वातंत्र्य, तुम्हाला संविधान निर्माण करावं लागेल तुमचं. आम्हाला ड्राफ्ट दाखवा, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही तुमचा देश कसा चालवणार आम्हाला दाखवा. अशा पद्धतीने बाबासाहेबांना संविधान सभेवर जायची प्रचंड उत्सुकता होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी, 2च लोक निवडून आले. एक पश्चिम बंगालमधून बॅरिस्टर मंडल आणि एक मद्रास प्रांतामधून. 2च लोक निवडून आले. म्हणजे पहिल्या संविधान सभेवर जाण्यासाठी काय करावं लागत होतं, तर जसं मुंबई प्रांताचे इलेक्शन, मद्रास प्रांताचे इलेक्शन, इथे इलेक्शन होतील, त्यांचे प्रतिनिधी निवडून येतील आणि मग ते प्रतिनिधी काय करतील, एक माणूस संविधान सभेवरती पाठवतील. बाबासाहेबांचे 2च लोक निवडून आले. बाबासाहेबांना मोठी प्रश्न, आणि नेमकं बाबासाहेबांनी त्या टायमाला एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स. इट वॉज अ बिग इश्यू. बाबासाहेबांनी पुस्तक छापलं, काँग्रेसने आणि गांधीने अस्पृश्यासाठी काय केलं, 150 वर्षाचा इतिहास मांडला की त्यांनी कशी आमची फसवणूक केली. नेमकं त्याच पिरियडमध्ये ते पुस्तक आलं. त्यामुळे काँग्रेसचे लोक आणखी चिडले होते. आणि मग बाबासाहेबांनी प्लॅनिंग केलं. जो मंडल निवडून आला, बॅरिस्टर मंडल पश्चिम बंगालमधून, त्याला सांगितलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्याने बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली की बाबासाहेब तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला बंगालमधून निवडून आणतो. कारण बंगालमध्ये मुस्लिम लीग आणि मंडल, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं सरकार होतं. तिथं मंडल जे मंत्री होते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मंत्री होते मंडल, बॅरिस्टर मंडलने ठरवलं की मुस्लिम लीगच्या माध्यमातून मी लोक गोळा करतो आणि तुम्हाला निवडून आणतो. आणि अशा प्रकारे बाबासाहेब पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर निवडून गेले. ह्या लोकांना आश्चर्य, कसे बाबासाहेब निवडून आले, कोणालाच कल्पना नाही. त्यांना वाटतं मुंबईमधून निवडून येतील. मुंबईमध्ये बाबासाहेब हारले, एकही माणूस निवडून आला नाही. तिथून निवडून गेले बाबासाहेब, साधी परिकष्ट करावी लागली नाही. अरे ते निवडून गेल्यावर ते दोन्ही जिल्हे, जेव्हा पार्टिशन झालं, ते दोन्ही जिल्हे जिथून बाबासाहेब निवडून आले, ते दोन्ही जिल्हे त्यांनी कोणाला दिले, ईस्ट पाकिस्तानला दिले. जिथं बाबासाहेब निवडून आले तिथं. आता ज्या संविधान सभेमध्ये जे जिल्हे तिकडे गेले, ते संविधान सभा कोणाची झाली, ते मेंबर कुठल्या, काँग्रेस, त्या लीगचे, मुस्लिम लीगचे, पाकिस्तानचे. म्हणजे तिथली संविधान सभा कुठे गेली, आता पाकिस्तानला गेली. बाबासाहेब म्हणतात मला कसं शक्य आहे तिकडे जाणं, मला भारताच्या संविधानामध्ये भाग घ्यायचा आहे. बाबासाहेब 3 महिने लंडनला गेले. दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या पिरियडमध्ये. बाबासाहेब चर्चिलला भेटले, सगळ्या आमदारांना भेटले, प्राईम मिनिस्टर भेटले की तुम्ही आम्हाला प्रॉमिस केले की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना आम्ही समान हक्क अधिकार देऊ. हे प्रॉमिस तुम्ही अनेक वेळा क्रिस मिशन मध्ये, तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मला दिलेलं आहे. तुम्ही आता ते फिरू शकत नाही. माझा
संविधान सभेमध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. 3 महिने बाबासाहेब लंडनला होते. हे आपल्या लोकांना माहित नाही. साधी लढाई लढली नाही मित्रांनो. तिकडनं आल्यानंतर यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब गेम फिरू शकतात, ब्रिटिशांना कन्व्हिन्स करू शकतात की तुम्ही आम्हाला वायदा केलेला आहे. आणि म्हणून ब्रिटिशांनी बाबासाहेबांना अट टाकली होती की तुमचं जे लेबर पार्टी ती तुम्ही कॅन्सल करा. हाऊ कॅन वी रिकॉग्नाइज ॲज अन यू आर द लीडर ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. म्हणून बाबासाहेबांनी एका दिवशी अधिवेशन बोलवलं, सांगितलं आपल्याला लेबर पार्टी चालणार नाही. ब्रिटिश म्हणतात जर तुम्हाला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जर अध्यक्ष व्हायचा असेल, नेता व्हायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने संघटन बनवलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी लेबर पार्टी कॅन्सल केली. 1942 ला बाबासाहेब एक नवीन पार्टी स्थापन केली. त्याचं नाव काय ठेवलं? शेड्यूल कास्ट फेडरेशन. अशा प्रकारे बाबासाहेब आपले नेते झाले. मग ब्रिटिशांना ती अट होती. बाबा ह्या इथल्या लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेब कसे जातील संविधान सभेमध्ये. पण एक गोष्ट जी बाबासाहेबांची आपण सगळ्यांनी मुळात आपला महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घेत नाही. आपण वाचत नाही, फक्त गात राहतो. गाणे गातो आपण. हे गाणे प्रत्येक माणूस गायक आपल्या घरात. आपली आई, बाबा, काका, मामा वाचन कोणीच करत नाही. एवढी पुस्तकं लिहिली. जर 10 पुस्तकांची नावे तुम्हाला माहिती आहेत का बाबासाहेबांनी लिहिलेल्या? सांगा बघू. तुमच्या घरात बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आणि एवढे सोनं नाणं दागिने आहे, पण पुस्तकांचं कदा कपाट नाही आपल्याकडे. बाबासाहेबांकडं 45,000 पुस्तकं आहेत. किती आहेत? 45,000. आणि आपण बाबासाहेबांच्या अनुयायी. अशा प्रकारे बाबासाहेबांनी एक भाषण दिलं. ते भाषण प्रकाशित आहेत आणि आश्चर्य सर, कांबळे सर, मोरे सर, आश्चर्य आहे ते भाषण रेकॉर्डेड आहे आणि युट्यूबला आहे. हिस्टॉरिकल स्पीच ऑफ द बाबासाहेब आंबेडकर. बघा टाकून. ते आय थिंक 4 डिसेंबरचं भाषण आहे. 46. 17 डिसेंबर 1946चं भाषण आहे. त्या भाषणात बाबासाहेबांनी जी विद्वत्ता मांडली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर संविधान लिहायचं असेल तर दुसरा कुठलाही माणूस संविधान लिहू शकत नाही, नाहीतर हा माणूस आपल्या संविधान सभेची वाट लावून टाकेल. एक काम करा, याला द्या. अशा प्रकारे बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांनी पाहिली आणि त्या भाषणानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला बाबासाहेबांनाच निवडून आणावं लागेल. मग बाबासाहेबांचे जे विरोधक लोक होते त्यातला एक माणूस होता जयकर नावाचा पुण्याचा. त्याची सीट खाली केली. त्याने राजीनामा दिला. त्याने राजीनामा दिल्यानंतर ह्या लोकांनी ठरवलं की आपल्याला बाबासाहेबांना कुठल्या परिस्थितीत निवडून आणलं पाहिजे. आणि मग कुठल्याही कंडिशन न ठेवता जयकरांच्या सीटवरती बाबासाहेबांना त्यांनी संविधान सभेत निवडून आणलं. ही त्यांची मजबुरी होती. मित्रांनो, ही संविधान हे जे आपल्याला मिळाले ही काय साधी गोष्ट नाहीये. रक्ताचं पाणी झालंय बाबासाहेबांचं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस प्रदीर्घ कालावधी. जर तुम्ही दिल्लीला गेल्या बाबासाहेबांच्या घरी तर दिल्लीला बाबासाहेबांची एक खुर्ची आहे. मी विचार केला अशी कशी काय खुर्ची घेतली बाबासाहेबांनी. तर ती खुर्ची अशी आहे की त्या खुर्चीला कारण म्हणतात तिथं बाबासाहेबांना बसून बसून फोडे आले होते म्हणून त्यांनी अशी खुर्ची. लक्षात ठेवा, हा इतिहास सांगण्यामागचं प्रमुख कारण की आज 75 वर्ष होत आहे आपल्या समाजाला निदान कमीत कमी जे बाबा